ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, एक प्रश्न नेहमी आपण स्वतःला विचारायला पाहिजे की आपण जिवंत का आहोत? आपण आजचा दिवस का पाहत आहोत? आजची सकाळ माझ्या जीवनामध्ये का आलेली आहे? याला एकच कारण आहे, परमेश्वर प्रेमळ आहे आणि परमेश्वराठाई संयम वृत्ती आहे. गॉड इज पेशंट. आणि परमेश्वराठाई संयम वृत्ती असल्यामुळे परमेश्वर खूप वर्ष थांबू शकतो. आपल्या जीवनामध्ये बदल होतो की नाही हे पाहण्यासाठी आणि प्रत्येक वेळेला आपल्याला सुवर्ण संधी देत असतो या नवीन जीवनाला सुरुवात करण्यासाठी. परंतु व्यक्तीला, मनुष्याला या गोष्टीचा विसर पडलेला असतो. नवीन जीवन म्हणजेच माझ्यामुळे मला मिळालेला आहे. मीच माझ्या सर्व जीवनाचा शिल्पकार आहे. मीच माझ्या जीवनाचा ओनर आहे. हे सर्व काही मी माझ्या कष्टाने केलेले आहे. आणि मग अशा प्रकारचे विचार मनात आणून मनुष्य परमेश्वराला विसरत असतो. परंतु आपण परमेश्वरापासून खऱ्या अर्थाने दूर जात असतो. आपण आपल्या कर्माने मरत असतो. आपण परमेश्वराची जी संयम वृत्ती आहे त्याचा कधी कधी गैरफायदा घेत असतो आणि पापामध्ये पडत असतो. तरी सुद्धा परमेश्वर त्याच्या दयेद्वारे, त्याच्या कृपेद्वारे परत एकदाला आपल्या सर्वांना नवीन संधी देऊन परत येण्याची वाट पाहत असतो. आणि हा सुंदर असा संदेश आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की एखाद्या व्यक्तीने मोठं पाप केले असू द्या किंवा छोटं पाप केले असू द्या, आपण सर्वजण पापी आहोत. जे जुन्या करारामध्ये मरण पावले, सदोम आणि गमोरा या ठिकाणी जे मरण पावले, बाबेलचा बुरुज पडला तेव्हा जे मरण पावले, नोहाच्या काळात मरण पावले, ते जास्त पापी होते का आणि आपण कमी पापी आहोत का? असं नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे आपण सर्वजण पापी आहोत. पाप हे पापच असते. आणि जेव्हा आपण पाप करत असतो तेव्हा परमेश्वराच्या कृपेपासून आपण पूर्णपणे कट ऑफ होत असतो, पूर्णपणे निलंबित होत असतो, दूर जात असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा आपल्याला नवीन संधी देऊन त्याच्याकडे परतण्यासाठी मार्गदर्शन करत आहे, आपल्याला पाचारण करत आहे. आणि म्हणूनच एका अंजिराच्या झाडाचा दाखला घेऊन प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, ज्या अंजिराच्या झाडाला सुंदर ठिकाणी लावलेलं होतं जेणेकरून त्यांनी फळ द्यावे. परंतु पुष्कळ दिवस गेले, वर्ष गेले, ते अंजीरचं झाड नुसतं वाढत गेलं परंतु फलद्रुप्त झालं नाही. जेव्हा त्याला कापण्यासाठी जेव्हा हत्यारात आणण्यात येतात, जेव्हा त्याला तिथून कापण्यासाठी माणसं येतात, तेव्हा शेतकरी सांगतो की राहू द्या, या वर्षी मी त्याला चांगलं पाणी देईल, खत पाणी देईल, त्याला चांगली देखरेख करील. जर ते फलद्रुप्त झालं नाही तर तुम्ही तोडून टाका, परंतु एक वर्ष मात्र त्याला राहू द्या. हा शेतकरी कोण आहे? हा शेतकरी आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो नेहमी आपल्याला सुवर्ण संधी देत असतो फलद्रुप्त होण्यासाठी, जो आपल्याला नवीन संधी देत असतो जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी. आणि या दिलेल्या कालावधीमध्ये जर आपण फलद्रुप्त होत नसेल तर आपण स्वतःच्या कर्मामुळे त्या खड्ड्यात पडत असतो. मात्र दोष परमेश्वराला लावत असतो. आज अंजिराच्या झाडाप्रमाणे आपण देखील परमेश्वराच्या मळ्यामध्ये आहोत. पण खरोखरच आपण फलद्रुप्त होत आहोत का? ज्या देणग्या परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत त्या देणग्याचा आपण योग्य त्याप्रमाणे वापर करतो का? इतरांची सेवा करतो का? इतरांना मदत करतो का? इतरांवरती प्रेम करतो का? इतरांसाठी आपण प्रार्थना करतो का? सबमिट करण्यासाठी तडजोड करतो का? क्षमा करण्यासाठी तयार असतो का? या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताकडून आलेल्या असतात आणि या सर्व गोष्टींद्वारेच आपण फलद्रुप्त होत असतो. आणि जर आपल्या जीवनामध्ये एकही फळ दिसणार नाही तर कदाचित प्रभू येशू ख्रिस्त संयम वृत्ती बाजूला ठेवून आपल्या जागी दुसऱ्या झाडाला लावणार आहे. आणि म्हणूनच आजचा दिवस ही एक सुवर्ण संधी आहे हे ओळखून, हे पाहून
आपण दिलेल्या टॅलेंटचा देणग्यांचा वापर करूया, परमेश्वराकडे येऊया, फलद्रुप्त होऊया व इतरांना फलद्रुप्त होण्यासाठी मदत करूया.